जय महाराष्ट्र मित्रांनो, ऍक्सिस बँकेमध्ये डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू सुरू आहे. मग तुम्ही 12वी पास आहात, ग्रॅज्युएशन झालंय, बँकिंग क्षेत्रात करिअर करायचंय तर बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे. खासियत त्याची अशी आहे की महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकेशनवर असणार आहे. त्यामुळे तुम्ही जिथे राहतात तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळू शकते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. आजचे व्हिडिओ सांगतोय इंटरव्ह्यू कधी असणार आहे, टाइम अँड डेट, लोकेशन, त्यानंतर इंटरव्ह्यूला कसं जायचं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी वॅकन्सी आहे ती कशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकतोय, संपूर्ण माहिती सांगतोय. ऍक्सिस बँक टॉप लेवलची बँक आहे आणि यांची हायरिंग प्रोसेस पण सोपी आहे. त्याच्यात फक्त दोन गोष्टी महत्वाच्या आहे. एक तर अप्लाय करणं म्हणजे शॉर्टलिस्टिंग होणं आणि इंटरव्ह्यू देणं. इंटरव्ह्यू डायरेक्ट असणार आहे, त्यामुळे ती एक चांगली संधी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, डिटेलमध्ये समजून सांगतोय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता ऍक्सिस बँकेच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय. तुम्ही ते वाचू शकता. ऍक्सिस बँक डॉट इन करिअर पेज आहे. भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे आणि वेगवेगळ्या फील्डसाठी असणार आहे, म्हणजे वेगवेगळे डोमेन्स आहे. आणि खाली स्क्रोल केल्यानंतर यांची हायरिंग प्रोसेस आपल्याला दिसून जाईल. म्हणजे जर का विदाऊट वॉक इन इंटरव्ह्यू, म्हणजे इंटरव्ह्यू नसताना जर का आपण इथे अप्लाय करतोय तर सगळ्यात आधी आपल्याला फॉर्म भरावा लागतो. मग त्याची स्क्रीनिंग होते, मग शॉर्टलिस्टिंग होते. शॉर्टलिस्टिंग झाल्यानंतर आपला इंटरव्ह्यू होतो. इंटरव्ह्यू झाल्यानंतर आपला रोल डिसाईड होतो, डॉक्युमेंट सबमिशन होतं आणि आपली जॉईनिंग होते. या 6 टप्प्यामध्ये सिलेक्शन होतं. अगदी सोपी प्रोसेस आहे आणि आत्ता जे आहे त्यामध्ये डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. तुम्ही ते बघू शकताय. 22 ते 27 मध्ये वॉक इन इंटरव्ह्यू आहे. 27 जून पर्यंत तुम्ही जाऊ शकताय 9:30 ते 5:30 मध्ये आणि चांगली अपॉर्च्युनिटी आहे. पण अनेक जणांना त्यांच्या लोकेशनवर काम पाहिजेलं आहे. तर जस्ट आपण खाली स्क्रोल केल्यानंतर इथे करिअर मॅचवर सिलेक्ट केलं तर भरपूर साऱ्या वॅकन्सीज आपल्या समोर आल्या आहे. जसं की बघू शकताय, नाशिकमध्ये आहे, जळगावमध्ये आहे, चंद्रपूरमध्ये आहे, नांदेडमध्ये आहे, खाली स्क्रोल करा, देवळामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे, मीरा भाईंदरमध्ये आहे, मालेगावमध्ये आहे, सातारा, नाशिक, पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये आहे, खाली स्क्रोल करा, पालघरमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे. अशा अनेक ठिकाणी बघा, कर्जतमध्ये आहे. असे अनेक लोकेशन तुम्हाला दिसून जाईल. त्यामुळे तुम्ही जिथे राहतात तिथे तुम्हाला मिळून जाईल. महत्वाचं म्हणजे लेटेस्ट आहे. आता तुम्ही काही काही ठिकाणी बघा, इथे एक्सपिरियन्स मागितलाय 2 ते 4 वर्षाचा आहे. पण अनेक जण फ्रेशर्स आहे, तर टेन्शन घेऊ नका. आपल्याला इथे एक्सपिरियन्समध्ये 0 टाकायचंय आणि सर्च म्हणायचंय. तर सर्च केल्यानंतर तुमच्या समोर जेवढ्या पण फ्रेशर्स वॅकन्सी आहे त्या येऊन जातील. जसं की ते बघा, 0 to 1 इयर एक्सपिरियन्स मुंबईमध्ये, 0 to 1 इयर एक्सपिरियन्स, आणि त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर त्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. जस्ट आपले ते अप्लाय नाव म्हणायचं आणि आपण अप्लाय करू शकतोय. तर ज्यांच्या ज्यांच्या कमेंट्स होत्या आम्हाला आमच्या लोकेशनवर बँकेत जॉब पाहिजेला आहे, तर ते अशा प्रकारे शोधू शकता. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मग पुण्यामध्ये पाहिजे, कशामध्ये पाहिजे ते दिले आहे. जस्ट तुम्हाला ते एक्सपिरियन्स 0 करून सर्च करायचं आहे. आणि जर का एक्सपिरियन्स असेल किती वर्षाचा आहे त्यानुसार तुम्हाला सर्च करायचं आहे. समजा माझ्याकडे 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि मी ते सर्च म्हणतोय. तर बघा, 2 वर्षाचे जेवढे पण एक्सपिरियन्स आहे, माहिती बघा, छत्रपती संभाजीनगर आहे, सोलापूर आहे, नवी मुंबई आहे. तर या लोकेशनवर पण जॉब वॅकन्सी आलेल्या आहे. मग अप्लाय करायचंय. समजा मला आता हे काम जमतंय रिलेशनशिप मॅनेजरचं किंवा ब्रांच टेलर म्हणून आहे. तर यावर मी क्लिक करतोय. काम काय असणार आहे त्याची माहिती आलेली आहे. कुठल्या कुठल्या रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याची माहिती आलेली आहे. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन लागतंय त्याची माहिती आलेली आहे. स्किल्सची माहिती आलेली आहे आणि इथून आपण अप्लाय करू शकतोय. अगदी सोपी प्रोसेस आहे. आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा, ज्यात नाव, आडनाव, ईमेल ॲड्रेस सगळी माहिती आलेली आहे. आता ज्यांना डायरेक्ट इंटरव्ह्यूला जायचं आहे, म्हणजे ज्यांना ही झंझटच करायची नाही, की अप्लाय पण करायचं नाही, शॉर्टलिस्टिंग करा, हे काहीच नाही पाहिजे, तर त्यांच्यासाठी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू असणार. इथे बघू शकता, ऍक्सिस बँकेमध्ये रिलेशनशिप ऑफिसर या पोस्टसाठी ही भरती होते. तुम्ही ते बघू शकता 22 ते 27 मध्ये आहे. 2 लोकेशन आहे. पहिलं जे लोकेशन आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये आहे. तुम्ही बघू शकताय, हा ॲड्रेस आहे. सकाळी 9:30 ते 5:30 दरम्यान तुमची इथे एंट्री असणार आहे. पहिली जी पोस्ट आहे, म्हणजे पहिले जे इंटरव्ह्यू होत आहे त्याच्यासाठी 30 जागा आहे आणि दुसरे पण इंटरव्ह्यू आहे त्याच्यासाठी 50 जागा आहे. अशा अनेक जागा आहे. ओके. मग बघू शकता, रिलेशनशिप ऑफिसर ही तुमची पोस्ट असणार आहे. पेरोल जॉब आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही ते खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे दिसून जाईल, फुल टाइम परमनंट प्लेसमेंट, म्हणजे परमनंट जॉब असणार आहे. 12वी पास तुम्ही आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इंटरव्ह्यूचा ॲड्रेस दिलेला आहे
आणि महत्त्वाचं म्हणजे सगळी माहिती दिलेली आहे. थोडक्यात काम काय आहे, तर पुण्यामध्ये तुमचं हे काम असणार आहे. 18,357 स्टार्टिंगला सॅलरी मिळते आहे, इन्सेंटिव्ह मिळतोय. 40 पर्यंत तुमचं वय चालणार आहे. म्हणजे 18 ते 40 दरम्यान तुमचं वय चालतंय. ग्रॅज्युएट किंवा अंडर ग्रॅज्युएट आहात तरी चालतंय. 0 टू म्हणजे फ्रेशर्स आहात, 5 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स आहे, अप्लाय करू शकताय. कुठले स्किल्स पाहिजे त्याची माहिती इथे दिलेली आहे. ओके. डायरेक्ट एचआरचा नंबर दिलाय. यावर तुम्ही तिथे गेलात इंटरव्ह्यूला या लोकेशनवर तर त्यांना कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा डायरेक्ट या लोकेशनवर तुम्ही इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. आता दुसरी जी वॅकन्सी आहे ती बघू शकताय कुठे-कुठे आहे, तर बघू शकताय 26 जूनपर्यंत इंटरव्ह्यू आहे. खराडी, पुणे या ठिकाणी हा इंटरव्ह्यू असणार आहे. तुम्ही इथे बघू शकताय कशासाठी, तर इथे बघा खराडी, हडपसर या वेगवेगळ्या लोकेशनसाठी हे होतंय. अजून खाली स्क्रोल केल्यानंतर ग्रॅज्युएट, अंडर ग्रॅज्युएट अप्लाय करू शकताय. इथे पण सॅलरी सेम मिळते. पुणे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र, रेस्ट ऑफ महाराष्ट्रासाठी सुद्धा ही भरती होते. ओके. पुण्याच्या ऑफिसला इंटरव्ह्यू होते, पण बाकीच्या महाराष्ट्रामध्ये पण ज्या जागा आहे, त्या पण इथूनच भरल्या जाणार आहे. ओके. इथे जे एचआर आहे त्यांचा नंबर दिलेला आहे. तिथे जाऊन तुम्हाला कोणाला भेटायचं आहे, दीपक राठोड म्हणून आहे. त्यांना भेटायचं आहे. हा ॲड्रेस असणार आहे. हा पण 12वी पासवर पर्मनंट फुल टाईम वॅकन्सी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. डायरेक्ट इंटरव्ह्यूला जाऊ शकताय. आणि तिसरी वॅकन्सी आहे ज्यांना नाशिक, पुणे किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहिजे त्यांच्यासाठी पण आहे. हा वॉक इन इंटरव्ह्यू नाही, पण हा पण रिलेशनशिप ऑफिसरसाठीच आहे. पेरोल जॉब असणार आहे आणि इथे पण माहिती दिली आहे. इथे आपल्याला काय करावं लागेल, Google सोबत लॉग इन करून अप्लाय करावं लागेल. तर एक तर तुम्ही डायरेक्ट इंटरव्ह्यूला जा किंवा तुम्हाला तुमच्या लोकेशनवर जॉब पाहिजे असेल, एक्सपिरियन्सनुसार इथे सर्च करा आणि समजा तुम्हाला इथे वाटतं की येस मी हा जॉब करू शकतोय फ्रेशरसाठी, यावर क्लिक करायचं आहे आणि अप्लाय म्हणायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही ॲक्सिस बँकेमध्ये तुमचं करिअर सुरू करू शकताय. बघा एज्युकेशनल इन्फॉर्मेशन माहिती तुम्हाला देतोय, चांगलं अपडेट आहे. जॉब अपडेट आणि यांच्या ऑफिशियल करिअर पेजवर पण भरपूर सारी माहिती उपलब्ध आहे. तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच करिअर अपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.